पुण्यातलं एक कुटुंब मटण खाऊन दगडूशेठला जातं अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंवर केलेली होती। मटण खाऊन दगडूशेठला जातात असं म्हणत इथून पुढे देवाबाबत काही बोललात तर ठोकणार असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली होती। जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हा ही उपवास धरायची, तेव्हा हे घरामध्ये मटण आणायचे, घरामध्ये मटण आणायचे। एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे। म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं 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 पाहतायत। ते घर पण तसंच आहे। ते घर एका दिवशी दगडू सेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे। त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे। आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे। अरे वा, गोपीचंद पडळकरची आमदारकी म्हणजे काय परड्यातला भाजीपाला आहे का? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला ठीक आहे त्यांना। हे बघा, ही लोकशाही आहे। जसं बोलायची ताकद आमच्यात आहे तशी ऐकायची ही ताकद असली पाहिजे। त्यांचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही। मला विचारायच्या ऐवजी त्यांना विचारा ना। पण मी तुम्हाला सांगू, जसं मला बोलण्याची ताकद आहे, माझ्यामध्ये ऐकून घ्यायची ताकद खूप आहे। आणि लोक बोलत राहतील, एका सशक्त लोकशाहीमध्ये लोक बोलत राहतात। प्रत्येक वेळेस उत्तर देणं काय गरजेचं नसतं। आणि ह्याच्यातून काय महाराष्ट्रात मोठी क्रांती होणार आहे का? तर नाही। त्याच्यामुळे काय फरक पडतो? त्यांना अधिकार आहे आमच्यावर वैयक्तिक टीका करायचं काय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।